शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आजचा लाईव्ह व्हिडिओ जे आहे श्री ज्ञानदेव राजाराम पाटील, मुक्काम पोस्ट आमशी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. आता देवगड हापूस आंबा डबल बाटा 5 किलोच्या बॅगमधलं लोडिंग चाललेलं आहे. स्वतः पाटील साहेब इथं आलेले आहेत. आज त्यांनी सकाळी ऑर्डर केल्या, संध्याकाळी तर गाडी लोडिंग चाललेली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी असल्यामुळं आपले स्वतःचे मदर प्लांट आहेत, स्वतः बांधलेली कलमं आहेत आपली. त्यामध्ये केशर, हापूस, तोतापुरी, दशेरी, लंगडा, मल्लिका अगदी 2 वर्षापासून 5 वर्षापर्यंत फळझाडे तयार होणारी शासनमान्य नर्सरी, खात्रीची रोप. आता लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण श्री ज्ञानदेव राजाराम पाटील सर यांचं मनोगत घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आज दिनांक 18 जुलैला आपण नर्सरीवरती संध्याकाळची 7:25 झाले आहेत आणि आपण व्हिडिओ बनवतो आहे. तर साहेब, आपली नर्सरी तुम्ही बघितली, नर्सरी कशी वाटली आपल्याला? नर्सरी चांगली आहे, सगळे झाडे बिडे व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम. जसं तुम्हाला मी फोनवरती सांगितलेलं की आपल्याकडे डबल बाटा 5 किलोच्या बॅगमध्ये 3-3.5 फूट उंची त्या 2 वर्षाचं रोप आहे. हे तुम्ही प्रत्यक्षात बघितलं. हो हो आहे. आता माझ्या नर्सरीमध्ये जे तुम्ही लोडिंगची पद्धत बघितली, गाड्या वेटिंगला थांबलं किंवा शेतकरी भरपूर व्हिजिट करत असतात, गर्दी बघितली, तर तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा हे काम जे आहे कसं आहे काम आपलं. काम चांगलं आहे. तर शेतकरी बंधू, आता पाटील साहेबांनी जे सांगितलं की काम चांगलं आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी, सर्वात जुनी आणि कोकणातील सर्वात मोठी नर्सरी, अगदी 1982ची नर्सरी आहे आपली. 44 वर्षे नर्सरीला पूर्ण झाल्यात. 250 कामगार आहेत. 40 कोटीची उलाढाल आहे. आता देवगड हापूस आंबा जर म्हणलं तर आपण नाशिकमध्ये बालरोग तज्ज्ञ उत्कर्ष हॉस्पिटलचे मालक पाटील सर यांना मी 5 वर्षापूर्वी देवगड हापूस आंबा नाशिकमध्ये दिलेला आहे आणि चांगलं उत्पादन घेतलेलं आहे. त्याचबरोबर हापूस आंबा हे जे आहे हे ओरिजिनल देवगडमधील पीक असल्यामुळं आपल्याला कलमं आपण कोकणातच बांधलेले आहेत आणि आपली कोकणातील माती असल्यामुळे रोपाची वाढ झपाट्यानं होणार, उत्पादनही चांगलं घेता येणार. ही जी लागवड करताना आपण 12x12, 10x10, 15x15 झिगझॅग पद्धतीनं करू शकतो. कारण रोपं मोठी असल्यामुळं 5 किलोच्या बॅगमध्ये रोपं लावताना आपण झिगझॅग पद्धतीने लावा. जर शेतकरी बंधूंना इस्रायल पद्धतीने लागवड करायची असेल, 12x6, 12x8 ह्या अंतराने जर लागवड करायची असेल तर तिने रोपं 1 वर्षाची लावायची आहेत. आपल्याकडं केशर आंबा 1 वर्षासाठी पण मिळतो, 2 वर्षामध्ये, 3 वर्षे, 4 वर्षे, 5 वर्षे अशी वयाची मिळतात. आता ही रोपं लावताना आपण ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे. सरीमध्ये 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फुटाचा खड्डा घ्यायचा आहे. त्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंड, थिमेट हे सर्व टाकून मातीमध्ये मिक्स करून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर दुसऱ्या आणि 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड, 1261 आणि ब्ल्यू कॉपरची आळवणी करायची आहे किंवा 22 आळवणी करायची आहे. 1 महिन्यानंतर झाडाचे शेंडे कट करून मातीची भर लावायची आहे. त्याचबरोबर रोपांचं शेंडे कट केल्यानंतर आपल्याला DAP रिंग पद्धतीनं देऊन मातीची भर लावायची आहे. फवारणी करायची ते अमावस्या आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक हमला 10 मिली, 22 10 ग्रॅम. त्याचबरोबर युरिया किंवा 19 याचं प्रमाण आहे 50 ग्रॅम. हे सर्व अमावस्या व पौर्णिमेच्या आदल्या दिवशी फवारणीला वापरायचं आहे. प्रत्येक 3.5 महिन्याला आपल्याला शेंडे झाडाची कट करायचे आहेत. त्यावेळी झाड छत्रीसारखं वाढणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक 2 महिन्याला आपण DAP युरिया हे रिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावायची आहे. आता बऱ्याच शेतकरी बंधूंना आंबा लागवड माहिती आहे, पण त्याला जी वापरली जाणारं खतं किंवा ताण द्यायचं आहे, यासाठी शेतकरी बंधू ह्या वर्षी आपण नॅचरलमध्ये झाडाला आंबा आणायचा आहे. पुढच्या वर्षी कोकणात लागवड असल्यामुळं आपण 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्टला कल्टार औषध हे बाहेर किंवा सिजंटा कंपनीचं वापरायचं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला झाडाला ताण देण्यासाठी मदत होईल. तर ते प्रमाण वापरायचं आहे कल्टारचं. 1 लिटर पाण्यासाठी 1 मिली. 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्टला झाडापासून 1.5 फुटावरती रिंग करून झाडाला 1.5 ते 2 लिटर पाणी वतायचं आहे. खोडावरती 1 फुटापर्यंत पूर्ण कल्टारच वतायचं आहे. पाण्याचं ज्यावेळी त्याला आपण कल्टारचा वरंगुळा देईल त्यावेळी उष्णता खोडामध्ये तयार होणार आहे. त्याचबरोबर फवारणीलाही कल्टार वापरल्यामुळं झाडाची शाखीय वाढ थांबल्यामुळं आपल्याला झाडाला नॅचरलमध्ये ताण बसणार आहे आणि मार्केटमध्ये आपला आंबा लवकर आणला जातो. याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर आंबोलीचे श्रेयस लिमे सर प्रत्येक वर्षी सरांचा देवगड हापूस आंबा हा आंबोलीतून पहिल्यांदा बाजारात येतो आणि तिची पेटीची किंमत 22 ते 25, 28, 30 हजार
हे प्रत्येक वर्षीचा दर आहे आणि पहिला मान त्यांचाच राहतो, कारण शेतकरी बंधूंना आम्ही नियोजन देत असतो. पण त्यांनी जर असं प्लॅनिंग केलं, जे तुम्हाला खत पाण्याचे शेड्यूल त्याचबरोबर फवारणी खताचं नियोजन दिलं जाते, या पद्धतीने नियोजन केलं तर आपल्याला आंबा पीक हे उत्पादन चांगलं आहे. आंबा सक्सेस होतो. खात्रीची रोप, स्वतःचे मदर प्लॅन, महाराष्ट्रात सर्वात मोठी सर्वात जुनी नर्सरी, त्याचबरोबर शेतकरी बंधूंना लागवडीपासून सगळं मार्गदर्शन मिळतं. तसेच आपली नर्सरी शासन मान्य आहे. त्यामुळे फळबाग योजनेला आपण भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख योजना या सर्व योजनेला अनुदानाला बिल मिळतं. शासन मान्य नर्सरी आहे. 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी, त्याचबरोबर खात्रीची रोप. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करावा. चॅनलला पण सबस्क्राईब करा, व्हिडिओलाही लाईक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.